महत्त्वाच्या बातमीकडे. परेल टीटी ब्रिजचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे माटुंग्याला जाणारा ब्रिज हा वाहतुकीला बंद होणार असल्या कारणानं उत्तर दिशेकडे होणारी वाहतूक ही स्लिप रोड त्याचबरोबर दक्षिणेला जाणाऱ्या ओव्हरब्रिजवरून वळवण्यात आली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी. पाहूयात. संत नामदेव महाराज उड्डाण पूल म्हणजेच फेमस असलेला परेल टीटी ब्रिज सध्या महिनाभरासाठी बंद करण्यात आलेला आहे. साधारण 15 एप्रिल 2026 पर्यंत हा ब्रिज सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. सध्या या रोडवरनं जाणारी दादरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती परेल टीटी व हिंदमाता ब्रिजच्या स्लिप रोडचा वापर करतील. म्हणजे जो साईडचा रोड आहे, आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून देखील की बाजूचा जो खालचा रोड आहे ब्रिजच्या, त्याच्या खालून ही वाहनं जी आहे ती दादरकडे वळताना पाहायला मिळत आहेत. सध्या आपण बघतोय की जी स्लिप रोडचा वापर करणारी वाहनं आहे ती दादरकडे जात आहेत. मात्र तरी देखील इथे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे. वाहतूक पोलीस जे आहेत ते इथे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकांना रोड बंद झाल्याची अजूनही माहिती नाही आहे. त्यामुळे कुठेतरी हे जे नियोजन आहे ते करताना वाहतूक पोलिसांना देखील अडथळे येताना पाहायला मिळतात. मात्र समोर जर आपण बघितलं तर ब्रिजचं काम मात्र जोरदार सुरू आहे. याआधी देखील या ब्रिजचं काम करण्यात आलेलं होतं. आता पुन्हा एकदा या ब्रिजचं नव्याने काम सुरू केलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा ब्रिज आता कधी सुरू होतोय आणि कशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वी उत्तमरित्या तो काँक्रिटीकरण होणार का, हा प्रश्न जो आहे ते मुंबईकरांना पडलेले पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.